आपल्या समोर येतोय आपला पुढचा स्पर्धक श्रीरंग भावे. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. के कारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. कालिंदीच्या तटी श्रीहरी तशात घुमवी धुंद बासरी. कालिंदीच्या तटी श्रीहरी तशात घुमवी धुंद बासरी. एक अनामिक सुगंध येतो, एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा. ओल्या अंधारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. कृष्ण विरहिणी कोणी गवळण, कृष्ण विरहिणी कोणी गवळण. तिला अडविते कवाड अंगण, तिला अडविते कवाड अंगण. अंगणी अवघ्या तळे साचले, अंगणी अवघ्या तळे साचले. भिडले जलदारा, भिडले जलदारा. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नभी दाटल्या. कोसळती धारा. वसंत पवारांचं हे इतकं अप्रतिम चाल आहे, मन्ना डेंनी गायलंय, शब्द गदिमांचे आहेत. तू खूप छान बॅटिंग करू शकला असता असं मला वाटतं. म्हणजे हे गाणं घेतल्यानंतर किंवा हे गाणं ज्याला गायला मिळतंय ना त्यांनी म्हणे मैदानच मारायला पाहिजे. ते मैदान मारणं झालं नाही असं मला वाटतं. तुझ्या सगळ्या हरकती, तुझं सगळं सुराला वगैरे सगळ्या गोष्टी मला सगळ्या पटल्या. पण पटल्या, मला एक्सपेक्टेड होतं हे गाणं चालू असताना किंवा हे गाणं संपत असताना आम्ही उठून उभं राहावं. तितकं नाही झालं. पण स्टील मला माहिती की तू काय ताकदीचा गायक आहेस, त्यामुळे मी तुझ्याकडनं याच्यापेक्षा चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा केली. पुढच्या परफॉर्मन्सला प्लीज ती पूर्ण कर. ऑल द बेस्ट. थँक्यू. गायलाच खूप छान, प्रश्नच नाही. माझ्या मते तुझं थोडंसं एनर्जी म्हण किंवा तो एक आय थिंक एक्सप्रेशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला. आणि सुरांचं तुला माहिती आहे काय काय, आता मी तुला सांगत नाही. पण तू गायलाच मस्त. मला कौतुक वाटलं तुझ्याबद्दल की ही सगळी इतकी अवघड गाणी आहेत आणि ती इतकी लिहिल्या पेलणं. आणि सुरांच्या बाबतीत काय म्हणतात त्याला, काहीतरी चमत्कार आहे. तुला कळतो आता सोडताना सुद्धा तू फार अगदी करेक्ट सोडलास.
पण बेसिकली तुझा अप्रोच थोडासा मला आता लुजन वाटला. सो तसं ठेवू नका कोणी. सगळ्यांनाच विनंती करतो कंटेस्टंटला. एनर्जी, दॅट्स इट. ऑल द बेस्ट. गायलाच छान. थँक्यू. मला मुद्दाम या गाण्याबद्दल मी आता सांगायचं, आता ऐकताना कित्येक गोष्टी आठवतात. गदिमांनी जेव्हा हे अख्खं फिल्म वर दक्षिणा लिहिलं, सगळी कथा, पटकथा, गाणी सगळंच त्यांचं या फिल्मचं त्यांचं आहे. आणि करेक्ट सगळं लिहून झाल्यानंतर पूर्ण समाधानाने त्यांचे एक असिस्टंट होते, चितळे म्हणून, बाळ चितळे. त्यांच्याकडे त्यांनी ते हस्तलिखित जे काय होतं ते सगळं बाळ त्यांच्याकडे ठेवायला दिलं. ठेवायला दिल्यानंतर काही दिवसांनी चितळे होते, त्यांना कुठे परगावी जावं लागलं. आणि इन बिटवीन एक दुर्दैवाने पानशेतच्या धरणफुटीने बऱ्याच काही ऐतिहासिक वस्तू, साधनं, साहित्य बरंच काही वाहून गेलं. पुतळे कित्येक. या चितळ्यांचं पण घरात म्हणजे अगदी पाणी 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 पाणी, म्हणजे पर अगदी नारायणपेठ, सदाशिवपेठ सगळंच भिजलेलं होतं, वाहत होतं म्हणजे. आणि हे बाळ जे ठेवलं होतं त्यांनी, ते सगळं जे हस्तलिखित या सिनेमाचं सगळं त्या चितळ्यांच्या घरात पाणी. आणि ते घाबरून बिचारे सगळे पाहायला गेले की अरे काय, घराचं काय नाही, ते बाळ कुठं आहे. ते त्याची ज्या कपाटात ठेवलं होतं ते कपाट तरंगतंय वरती, पाण्यामुळे वर आलंय आणि ते छताला जाऊन भिडलंय. नीट उघडून पाहिल्यानंतर तेच एक बाळ सुस्थितीत होतं. किती विलक्षण आहे ही गोष्ट, किती दैवी आहे. अजून एक गोष्ट म्हणजे ते वरदक्षिणाचं स्क्रिप्ट त्यांना, गदिमांना परत मिळालं आणि त्यानंतर पुन्हा एक पावसावरच अशा पद्धतीचं काव्य त्यांच्याकडून लिहिलं गेलं. सो ही पण एक चांगलीच आठवण आहे. म्हणजे हा, म्हणजे आता ह्या रेफरन्सनी ते गाणं ऐकल्यानंतर आपल्याला तो पाऊस काहीतरी वेगळा दिसेल. घन घन माला नभी दाटल्या, त्याचं काहीतरी एक वेगळंच रूप समोर येतं ना. क्या बात आहे. सो आय एम शुअर हे सगळं पॉझिटिव्हली तू घेणार आहेस. नक्की. पॉझिटिव्हलीच घे. थोडासा ऑफ वाढलास, 10%. मार्क्स बघूया. दिलाय तुला अजयने. थँक्यू. थँक्यू. 2 मिळाले श्रीरंग. मुद्रा मॅन, मूड ऑन करायला काय मुद्रा वगैरे केल्यास की नाही तू? मूड ऑन करण्यासाठी पण आहेत मुद्रा. बॉडीतलं पाणी कंट्रोल करण्यासाठी वरुण मुद्रा ही एक खूप चांगली मुद्रा. आणि मुख्य एक अजून त्याची गोष्ट महत्वाची अशी की ती सौंदर्यासाठी पण उपयुक्त अशी आहे. त्यामुळे प्रिया, तू ती खूप करावीस आणि रोज प्रॅक्टिस करावी असं मला वाटतं. काय येते ती नुसते फक्त एवढंच करायचं बस, करंगई आणि अंगठ्याचं टोक जोडायचं. हे मुख्य कारण आहे. म्हणजे सायनस आणि सर्दी वगैरे त्यासाठी आहेच, पण हे कारण जास्त पटकन ह्याचा फायदा घेणार आहे. आणि बघ, तू मला मागच्या आठवड्यात मला विचारत होतस की मी काय करू सर्दी घालवायचं, आणि इथे मला हे होतं आणि हे तू पण खूप मी तुला एवढा अख्खा नाकाचा डायग्राम करून दाखवला. आणि ते हळूहळू होतं खूप, म्हणजे इतकं पटकन नाही. ते सवयीप्रमाणे जेवढं रोज सवय करतो. मी बिचारा खरंच सगळ्यांना माहिती, त्या दिवशी ऑफ द म्हणजे तिकडे बाकस्टेजला टाईप लाईट ऑफ झाल्यानंतर मी कसं असतं, नाक असतं, असं असतं, इकडनं असतं, म्हणत होतं, कळत होतं मला काय तुम्ही जे सांगत होता ते कळत होतं मला, पण आय वॉज ट्राईंग टू गेट समथिंग एल्स. तुम्ही अजून टार्गेटेड काही वेगळं सांगता का असं मला. अच्छा, तो नुसता आपला ऐकून घेत होता. तुमचं होऊ दे, पण मी एवढंच दाखवतो. पण मला आवडलंय हे मी आता आपल्या प्रेक्षक मैत्रिणींनी कृपया पहा आणि कॉस्मेटिक्सच्या ऐवजी ह्याचा वापर करा आणि सुंदर दिसा. तिकडे झाले ऑडियन्स मध्ये तसे मुद्रा झाल्या. सुरू केल्या ना. एनिवे, पुढच्या सगळ्या प्रवासासाठी, पुढच्या गाण्यासाठी Thank you. मूड ऑन ठेवायचा. Thank you so much. ऑल द बेस्ट. थँक्यू.